नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे या घोषणेनं खोपोली बाजारपेठ दणाणून सोडली. खोपोली बाजारपेठेमधून निघालेल्या कॅन्डल मार्चमध्ये महिला आणि तरुण, लहान मुलांसहित मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची लक्षणीय हजेरी होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ यांच्या वेशभूषेत आलेल्या लहान मुलांनी विशेष लक्ष वेधलं. मराठा समाजाचे लढाऊ आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंतरवली सराठी येथे सुरू केलेल्या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाच्या वतीनं खोपोली बाजारपेठेमधून कॅन्डल मार्च काढला. रायगड जिल्ह्यात मागील 2 ते 3 दिवसांपासून सकाळी आणि रात्री गारवा पडत आहे, त्यामुळे थंडीची चाहूल लागली. सर्वत्र पहाटे धुक्याची धुलई पसरत आहे. धुक्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. मात्र आल्हाददायक वातावरणाचा पर्यटक आणि प्रवासी मनसोक्त आनंद लुटत आहेत. दुपारी मात्र काही प्रमाणात उष्मा जाणवत आहे. परतीचा पाऊस नुकताच सरलाय, त्यामुळे जिल्ह्यात धुक्याची धुलई पसरत आहे. याशिवाय डोंगरांवर विशेषतः पांढऱ्या शुभ्र आणि करड्या रंगाचे ढग दाटत आहेत. जणू काही येथे स्वर्गच असल्याचा भास होतो. यातच आजूबाजूला पसरलेल्या गर्द हिरवाईनं हा अद्भुत नजारा आणखीनच बहारदार होतो. खालापूर तालुक्यातून जात असलेल्या पाताळगंगा नदीला प्रदूषणाचा विळखा पडल्याची तक्रार नागरिक करत आहेत. या गोष्टीला कारखाने जबाबदार असल्याची ओरड होत आहे. बारमाही वाहणाऱ्या पाताळगंगा नदीत मासे मृत्युमुखी पडल्याचे पाहायला मिळत आहेत. सध्या पाताळगंगा नदीत मेलेल्या माशांचा खच खोपोलीपासून ते सावरोली गावच्या हद्दीतील नदीत दिसून येत आहे. ही माहिती वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आहे, त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी होत आहे. हा नेमका प्रकार कशामुळे घडला याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. देशाभिमान जागवणाऱ्या चांद्रयान मोहिमेतील विक्रम लँडरची हुबेहूब प्रतिकृती पनवेलमधील ओरियन मॉलमध्ये उतरली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ओरियन मॉलने यावर्षी ही नवीन थीम साकारली आहे. दरवर्षी मॉल प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपली जाते. नागरिकांचा प्रतिसाद पाहता तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हीच प्रतिकृती मंत्रालयात प्रदर्शनासाठी ठेवली होती. त्यामुळे पुन्हा एकदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विक्रांत लँडरची प्रतिकृती दिवाळीचं विशेष आकर्षण असणार असल्याची माहिती ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांनी दिली. माणगाव तालुक्यातील अटीतटीच्या समजल्या जाणाऱ्या मोरबा ग्रामपंचायतमध्ये थेट सरपंच पदासाठी चौरंगी लढत असली तरी खरी लढत ही राष्ट्रवादी तटकरे गट आणि शेकाप अशी आहे. यामध्ये धार्मिक विचारांच्या पक्षासोबत गेलेल्या पक्षांना मोरबा ग्रामपंचायत हद्दीतील मतदार स्वीकारणार नाहीत. त्यामुळे मोरबा मतदार राजा हा पुरोगामी विचारांच्या शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागे विकासात्मक दृष्टिकोनातून कायम आहे आणि कायमच राहणार अशी ग्वाही शेकाप ज्येष्ठ नेते तथा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असलमभाई राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पेण तालुक्यातील वाशी ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदाचे उमेदवार सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी वाशी ओढांगी सरेभाग गावातील सुजाण नागरिकांच्या मदतीनं छत्रपती शिवसंग्राम विकास नावानं पॅनल उभं केलंय. वाशी ओढांगी सरेभाग गावातील सुज्ञ नागरिक मला आणि माझ्या छत्रपती शिवसंग्राम विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करतील असा विश्वास हेमंत पाटील यांनी वाशी येथे छत्रपती शिवसंग्राम विकास पॅनलच्या निवडणूक प्रचाराला शुभारंभ करताना व्यक्त केला. फुटबॉल निशाणीला मत देऊन भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. कमळ नागरी सहकारी पतसंस्था अलिबाग यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीत आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत मोरे यांनी विजेतेपद पटकावलं. विश्वविजेता संदीप दिवे याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. महिलांमध्ये अंबिका हरित हिने विजेतेपदाचा मान मिळवला तर समृद्धी घाडेगावकर उपविजेती ठरली. योगेश परदेसी आणि काजल कुमार यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिलांमध्ये तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेत एकूण 27 स्लॅम नोंदवले गेले. क्षात्रैक्य समाज सभागृह कुरुळ अलिबाग येथे ही स्पर्धा खेळवली गेली. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व अशी विचारधारा अंगी बाळगणाऱ्या आणि जगातील हिंदूंची सर्वात मोठी आणि प्रभावशाली संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे वर्षभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यापैकी दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन कार्यक्रम देशभरात सर्वत्र राबवला गेला. उरण तालुक्यात देऊळवाडी शंकर मंदिर येथून पथसंचलन सुरू झालं. गणपती चौक, राजपाल नाका, चारफाटा, कामाठा रोड, NIS हायस्कूल,
स्वामी विवेकानंद चौक, गणपती चौक आणि शेवटी पुन्हा शंकर मंदिर देऊळवाडी या मार्गानं पथसंचलन झालं. सर्व स्वयंसेवक यावेळी गणवेशात उपस्थित होते. शेतकरी आपल्या पाळीव प्राण्यावर आपल्या मुलांप्रमाणे प्रेम करतो, पण माणूस गेल्यावर ज्याप्रमाणे त्याच्या अंतिम निरोपाच्या विधी केल्या जातात त्याप्रमाणे आपल्या पाळीव गाय मरण पावल्यावर तिच्या सर्व विधी एका शेतकऱ्याने केल्यात. महाड तालुक्यातील बिरवाडी मधले आव्हाड येथील शेतकरी संदीप उमरटकर यांनी आपल्या गायीचे अंत्यविधी माणसाप्रमाणेच केले. संदीप उमरटकर यांच्या गायीला 20 वर्ष पूर्ण झाली होती. सलग 15 वर्ष या गायीनं कुटुंबातील सदस्य बनून सर्वांच्या पालन पोषणासाठी सकस दूध पुरवठा केला. या गायीचे उत्तर कार्य देखील माणसाच्या विधीप्रमाणे करण्यात आलं. दिव्यांग सामाजिक संस्था उरणच्या वतीनं बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीतील श्री गणेश मंदिरात मोफत आयुष्यमान कार्ड शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. यावेळी 100 दिव्यांग बांधवांचे मोफत आयुष्यमान कार्ड काढण्यात आलं. उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेऊन त्याचं निवारण करण्याचं काम दिव्यांग सामाजिक संस्था उरणचे पदाधिकारी आणि सदस्य हे सातत्यानं करत आहेत. रायगड जिल्हा मुद्रांक संघटना आणि खालापूर तालुका मुद्रांक संघटनेच्या वतीनं 1 दिवस मुद्रांक विक्री बंद ठेवण्यात आली. महाराष्ट्र राज्यात अनेक मुद्रांक विक्रेते असून शासनाच्या तिजोरीमध्ये लाखो रुपये महसूल जमा करून देण्याचं काम करत आहेत, परंतु त्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांकडे शासन लक्ष देत नाही. आता तर शासन 100 आणि 500 रुपयांचे मुद्रांक बंद करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आज रायगड आणि खालापूर तालुक्यातील सर्व मुद्रांक विक्रेते यांनी विक्री बंद ठेवली. त्याबाबतचं निवेदन खालापूर अप्पर तहसीलदार पूनम कदम आणि दुय्यम निबंधक PG खडके यांना देण्यात आलं होतं. पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तरणखोप मध्ये पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे गट आणि भारतीय जनता पार्टी यांची आघाडी झाली असून त्यांच्या ग्रामविकास आघाडीला वाढता पाठिंबा मिळत असून विजय निश्चित असल्याचं सांगितलं जात आहे. ग्रामविकास आघाडीतर्फे थेट सरपंच पदासाठी निकिता पाटील या उमेदवार आहेत, तर एकूण 11 सदस्य असलेल्या धावटे गावातून सुगंध चाळके आणि संजना चाळके हे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. यासोबतच प्रमोद पाटील, वनिता वाघमारे, नलिनी ठाकूर, जगन पवार, संयोग पाटील, आदिती पाटील, विवेक पाटील, सुप्रिया पाटील, लता पाटील हे उमेदवार रिंगणात आहेत. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.